नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5 ने जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पान मसाल्याचा मोठा साठा जप्त केलाय। गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जरीपटका येथील हेमू कॉलनी परिसरात एका चारचाकी वाहनातून प्रतिबंधित साठ्याची अवैध वाहतूक आणि विक्री केली जात होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून टाटा 407 या वाहनावर धाड टाकली। या कारवाईत पोलिसांनी 9,09,760 रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू, 10 लाखांचे वाहन आणि मोबाईल असा एकूण 19,39,760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी पोलिसांनी दिलीप कुमार प्रेमलाल गजभिये आणि मुख्य मालक रुपेश होतचंद जेठाणी या 2 आरोपींना अटक केली आहे। महाराष्ट्र शासनाने राज्यात सुगंधी तंबाखू आणि पान मसाल्यावर बंदी घातलेली असतानाही हे आरोपी विनापरवाना आणि कोणत्याही कागदपत्रांशिवाय या मालाची विक्री करण्यासाठी तो आपल्या ताब्यात बाळगून होते। अन्न सुरक्षा अधिकारी किशोर सोनेवाने यांच्या लेखी फिर्यादीवरून जरीपटका पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केलाय। ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने पूर्ण केली असून यामुळे तंबाखू तस्करांचे धाबे दणाणले आहेत। नागपूरचे माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल सर, त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये नागपूर शहरामध्ये ऑपरेशन थंडर अंतर्गत नशामुक्तीचे वेगवेगळे अभियान राबवतात। त्याचबरोबर गुटखा, पान मसाला याचबरोबर अशा ड्रग्स या विरोधी मोठ्या प्रमाणामध्ये विरोधी मोहीम राबवण्याचं काम चालू आहे। त्याच अनुषंगाने आमच्या युनिट क्रमांक 5च्या पथकातील अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आणि माननीय पोलीस उपायुक्त डिटेक्शन यांनी दिलेल्या मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित पान मसाला, सुपारी आणि गुटखा हा नागपूर शहरामध्ये एका ट्रकद्वारे येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्या अनुषंगाने आमच्या युनिटचे API कदम, त्याचबरोबर SC नजीर, राजू आणि विशाल यांनी त्या ट्रकचा पाठलाग केला आणि ट्रकचा पाठलाग करताना तो ट्रक नागपूर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना एका हनुमान मंदिर जरीपटका या ठिकाणी तो हेमू कॉलनी या येथील एका गल्लीमध्ये लागल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने त्याचा पाठलाग करून घेतला असता त्या ट्रकमधून जो माल होता तो माल एका घरामध्ये उतरवण्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने त्यांनी तिथे रेड कारवाई केली आणि त्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा सुगंधित तंबाखू, पान मसाला, गुटखा हा महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित आहे असा आम्हाला मिळून आला। त्यामध्ये टोटल 9,09,760 रुपयाचा मुद्देमाल प्राप्त झाला आणि आरोपींचे मोबाईल आणि ज्या ट्रकने तो माल आला होता असे ट्रक असा आम्ही 19,39,760 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला। वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही फूड अँड ड्रगच्या ऑफिसर यांना त्याबद्दल लेखी पत्र देऊन माहिती दिली आणि सदरच्या फूड अँड ड्रगच्या अधिकारी येऊन या ठिकाणी त्याचा सविस्तर पंचनामा केला आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आम्ही आता पोलीस ठाणे जरीपटका या ठिकाणी यातील 2 आरोपी यामध्ये समाविष्ट आहेत, त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाईसाठी पाठवत आहोत। यामध्ये जो ट्रक होता तो ट्रकचा जो चालक आणि मालक जो माल त्यांनी आणला होता त्याबद्दल अधिक माहिती घेतली असता त्याचे नाव दिलीप कुमार प्रेमलाल गजभिये आहे। तो बालाघाट मध्य प्रदेश या ठिकाणचा आहे आणि त्याचा ट्रकसुद्धा त्याचा स्वतःचा मालकीचा आहे। जो छत्तीसगड पासिंगचा ट्रक आहे आणि यापूर्वीसुद्धा तो नागपूरमध्ये आल्याची त्याच्याकडून माहिती मिळाली। आणि जो माल ज्यांनी मागवला होता त्यातील दुसरा आरोपी आहे रुपेश जेठाणी, वय 47 वर्ष, राहणार हेमू कॉलनी, हनुमान मंदिराजवळ, पोलीस ठाणे जरीपटका असं या आरोपीचं नाव आहे। अशा प्रकारे आम्ही हा महाराष्ट्र शासनाचा प्रतिबंधित पान तंबाखूचा मुद्देमाल आणि गाडी, ट्रक आणि मोबाईल असा 19,39,760 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे आणि यामधील जरीपटका पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत। यामध्ये आणखी तो माल कोणाला सप्लाय करत होता आणि माल कोणाकडून आणला याबद्दल सुद्धा अधिक तपास करून पुढील कारवाई करत आहोत। नागपूर येथून क्राईम रिपोर्टर विशाल सोबत ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट।